नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आगामी येणाऱ्या 2022 महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त व रिपीटेड प्रश्न ह्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. चला तर सेशनला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? तर कॅनबेरा शहर हे कोणत्या देशात आहे? भारतात नाही आहे, जर्मनीमध्ये पण नाही आहे आणि फ्रान्समध्ये पण नाही आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? अच्युत गोडबोले यांचे आहे. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3, 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? श्रीपाल सबनीस. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4, दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तो कधी साजरा करण्यात येतो? 21 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र दिन साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5, राजेश भूषणाला म्हणाला की तुझ्या आत्याची वहिनी ही माझी आई आहे. तर राजेश ही भूषणचे नाते काय? तर काय होईल? मामा भाचे. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर कधी पाळला जातो? 21 मार्च नाही, 25 ऑक्टोबर नाही आणि सी सुद्धा 1 मे सुद्धा नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. आणि कधी पाळला जातो? तर 21 ऑक्टोबरला. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7, शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव पुरस्कार सन 2016 मध्ये कोणास प्राप्त झाला? तर कोणास प्राप्त झाला? आशा काळे यांना. प्रश्न ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र केसरी 2016 हा किताब कोणी जिंकला? तर कोणी जिंकला? विजय चौधरी यांनी जिंकला. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 1993 साली झाली. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतीय शास्त्रज्ञाची पहिली तुकडी अंटार्क्टिकावर केव्हा पोहोचली? तर केव्हा पोहोचली? 9 जानेवारी 1982 रोजी. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11, लिओनार्दो डी विन्सी हे संग्रहालय कोणत्या शहरात आहे? तर कोणत्या शहरात आहे? फ्लोरेन्स. आणि हे काय एक संग्रहालय आहे आणि याच्याविषयी एक म्हणजे एक चित्राकृती बी होती, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12, बारा मार्च 2016 मधील खग्रास सूर्यग्रहण कधी झाले? तर कधी झाले 12 मार्च याच्यामधील सूर्यग्रहण? तर हे 9 मार्च या रोजी झाले. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14, पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर झाला? तर केव्हा मंजूर झाला? 1784 रोजी मंजूर झाला. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, फ्रेंच राजक्रांतीचा उद्गाता कोण आहे? तर हे माहीतच आहे आपल्याला, रुसो हा आहे. प्रश्न ऑप्शन क्रमांक 2 बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16, दुसरी गोलमेज परिषद डॅश डॅश साली भरली? तर दुसरी गोलमेज परिषद कधी भरली? 1931. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 17, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते? तर चंद्रशेखर आझाद. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18, तेजस्वी आणि शुद्ध हिरा डॅश डॅश आहे. तर काय आहे तो? विद्युत दुर्वाहक आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट डॅश डॅश रोजी आकाशात सोडण्यात आला. तर कधी सोडण्यात आला? 21 डिसेंबर 1976. प्रश्न क्रमांक 20, सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकी डॅश डॅश असते. तर काय असते? प्रतिकर्षण. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21, राज्यसभेच्या डॅश डॅश सदस्याची नेमणूक राष्ट्रपती करतात. तर किती करतात? 12. प्रश्न ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22, मालगुडी डेज हा प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर कोण आहे? हे सुद्धा नाही आहे. काळे श्री देशपांडे यापैकी नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखकाचे तुम्ही नाव मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 23, बहिष्कृत भारत ह्या वर्तमानपत्राचे संपादक कोण होते? तर कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर डॉक्टर अभय बंग. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 63, सन 2015 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान कोणास देण्यात आला? तर कोणास देण्यात आला? ह्यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 64, हे भारताने विकसित केलेले रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. तर काय? नाग हे आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 65, डॅश डॅश हे स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेले भारतीय प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ होते. तर कोण होते? प्रफुल्लचंद्र रे. ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 66, औष्णिक विद्युत विकासाच्या दृष्टिकोनातून नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? तर केव्हा करण्यात आली? 1975. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 67, भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? तर केव्हा सुरू झाले? 1959. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 68, सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जे 4 प्रमुख शहर जोडले गेलेले आहेत त्यामध्ये पुढील पैकी कोणते शहर जोडले गेलेले नाही? तर जसा हा महामार्ग निर्माण झाला तर इथं दिल्ली, इथं मुंबई आणि इकडे बेंगलुरू आणि इथं कोलकाता, हे चेन्नई आणि कोलकाता. तर याच्यामध्ये कोणतं? दिल्ली म्हणतो, बेंगलुरू नाही आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 69, माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती? तर किती असते तापमान सर्वसामान्य माणसाचे? 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे 37 अंश. प्रश्न क्रमांक 70, जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा काय होतं? बंदूक विरुद्ध दिशेने गतिमान होते. हे न्यूटनचा नियम आहे. इथं दुसरा, गतीच्या विपरीत गती.
जसं बॉल जरा खाली फेकला तर तो वर उडी मारतो. हा न्यूटनचा दुसरा सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक 1, शक्तीचे मूल्य डॅश डॅश इतके आहे. तर शक्तीचे मूल्य काय आहे? बल गुणिले वेग. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 72, पृथ्वीवर 90 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर डॅश डॅश असेल तर हे कसं असतं? 1/6. म्हणजे जर पृथ्वीवर 90 असलं तर वर किती येईल? 15. म्हणजे 15 × 15, 15 सकी 90. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील 15 किलोग्राम. प्रश्न क्रमांक 73, IBRD म्हणजे काय? तर IBRD म्हणजे काय? ऑप्शन क्रमांक सी, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. तर ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 74, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ची डॅश डॅश रोजी स्थापना झाली. म्हणजे LIC ची स्थापना कधी झाली? तर 1 सप्टेंबर 1956. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 75, भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी डॅश डॅश हा दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो. तर कधी पाळला जातो? ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 16 डिसेंबर. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 76, अहमदनगर येथील डॅश डॅश हे ठिकाण अल्ल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे. तर कोणतं हे? चौडी. प्रश्न ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 77, प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कुठे आहे? तर कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 78, संत जनाबाई यांची समाधी डॅश डॅश इथे आहे. तर कुठे आहे संत जनाबाई यांची समाधी? गंगाखेड. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 79, कोलेरू आणि पुलिकेत ही सरोवरे डॅश डॅश या राज्यात आहे. तर कोणत्या राज्यात आहे? आंध्र प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 80, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा डॅश डॅश तासांनी पुढे आहे. तर किती आहे? 5:30. हे 5:30. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 81, दिनांक 2/4/2016 रोजी प्रकाशित झालेल्या दैनिक लोकसत्ता पुणे आवृत्ती ह्या अंकाचे मूल्य काय होते? तर काय होते? 5 रुपये. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 82, बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आसाम या राज्यात साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 83, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो? तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 31 ऑक्टोबर. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 84, दैनिक महाराष्ट्र टाइम पुणे आवृत्ती ह्या दैनिकाचे सध्या संपादक कोण आहेत? हा मागील प्रश्न आहे, तरी पण याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी, पराग करंदीकर. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 85, 1 मिलियन म्हणजे किती? तर किती? 10 लाख. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 88, कर्करोगाच्या उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. तर काय वापरतात? कोबाल्ट वापरतात. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 89, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून केव्हा पाळला जातो? तो केव्हा पाळला जातो? 10 डिसेंबर. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 90, नट सम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहे? श्री वि वा शिरवाडकर. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 92, जिम कॉर्बेट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे? हिमाचलमध्ये नाही आहे, बिहारमध्ये पण नाही आहे, उत्तर प्रदेश पण म्हणजे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर कुठे आहे जिम कॉर्बेट? हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 93, एका वाहनाची किंमत हा गणिताचा प्रश्न आहे, हा पुढच्या सेशनमध्ये घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 97, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्याची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ह्यापैकी कोणताच नाही आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे? तर आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे? दिल्लीमध्ये नाही आहे, मुंबईमध्ये नाही आहे, झुरिचमध्ये नाही. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 99, सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कोठे आहे? तर याचं सुद्धा ऑप्शन क्रमांक डी. म्हणजे अजमेरमध्ये नाही आहे, खुलताबादमध्ये पण नाही. खुलताबादमध्ये कोणाची आहे? तर आपला जिंदा पीर औरंगजेब यांची इथं कबर आहे. प्रश्न क्रमांक 100, ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर ताजमहल कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश या राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. धन्यवाद.